विद्यार्थ्याचं लक्ष अभ्यासाकडे केंद्रित होण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आणि तो निर्णय म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांनी त्यात पुढाकार घेऊन हा निर्णय घेतलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे 2 तास टी व्ही बंद ठेवण्याचा हा निर्णय आहे. शिक्षणाशी संबंधित आहे. नेमकं ताई काय निर्णय आहे हा, आणि तुम्ही तो ठरवला की तो घ्यायचा आहे? नाही, मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेअंतर्गत 20 गावांनी पार्टिसिपेट प्रत्येक जिल्ह्यात करण्याचं असं शासनाचं धोरण आहे. पण आम्ही जिल्हा परिषद धाराशिवने निर्णय घेतलाय की आमचे 712 ग्रामपंचायती, सगळ्या ग्रामपंचायती म्हणजे 670 ग्रुप ग्रामपंचायती म्हणजे 712 ग्रामपंचायती आम्ही यात पार्टिसिपेट करतोय. आणि आम्ही जिल्हा परिषद काही गोष्टी ज्या या ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने करणं अपेक्षित आहे याचं पत्र आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला देतो. त्यात प्राधान्याने पहिला हा पॉइंट आहे की 7 वाजता ग्रामपंचायतीतून भोंगा वाजला जाईल आणि 7 ते 9 हे पूर्ण सगळ्या गावांमधले टी व्ही बंद राहतील. आता आम्ही आमचे 750 कर्मचारी, शासकीय कर्मचारी प्रत्येक गावाला एक एक अपॉइंट करतोय, जे त्या गावाची जबाबदारी घेतील. जसं गाव हागणदारी मुक्त करताना आम्ही आमच्या जिल्हा परिषदेचे अधिकारी प्रत्येक एका गावाला अलॉट केले होते, त्याच धर्तीवर आम्ही ही ग्राम समृद्धी योजना यशस्वीपणे राबवण्याचा जिल्ह्यात प्रयत्न करतोय. त्या दृष्टीने एक अधिकारी आम्ही नेमणार आहे आणि बाकीचे आमचे शासकीय अधिकारी प्रत्येक गावात भरपूर आहेत. म्हणजे अगदी कृषी सहाय्यकापासून ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी हे सगळेजण आणि ग्रामपंचायत सदस्य, सरपंच हे स्वतः घरोघरी जाऊन बघतील. ज्या पद्धतीने हागणदारी मुक्त गावाला फिरून हे करत होते की टी व्ही बंद आहे का आणि मुलं अभ्यास करतायत का, हा एक मुद्दा झाला. आणि आम्ही बांधकाममधनं, आमच्या सेस फंडामधनं आम्ही सभागृह, मारुती मंदिर सभागृह किंवा हे बाकीचं त्या निधीमधनं दिलंच जाईल DPDCच्या. पण आमच्या सेसमधनं आम्ही एक अभिनव योजना राबवतोय की सभागृह म्हणजे सभागृहासाठी पैसे द्यायचे, पण ते सभागृह अभ्यासिका किंवा वाचनालय म्हणून प्रत्येक गावामध्ये एक आम्ही डेव्हलप करतोय, जेणेकरून ज्या मुलांना घरी न करता एकत्रित होमवर्क करायचा, एखादा शिक्षक आमचा त्यांना अभ्यासामध्ये होमवर्क करायला मदत करेल किंवा काय अडीअडचणी असतील मदत करेल. पण जोपर्यंत बांधून होत आहे तोवर एक्झिस्टिंग ग्रामपंचायतीची जुनी इमारत किंवा कुठे तिथं आम्ही एकत्रित म्हणजे आपल्या कॉम्पिटिशन एक्झामचे पुस्तकं वगैरे पण आम्ही तिथे ठेवणार आहोत. पण ते सगळं होईपर्यंत निदान 7 ते 9 टी व्ही आणि मोबाईल गावात बंद राहील आणि आमचे अधिकारी ते तपासतील की बंद आहे का नाही आणि मुलांनी होमवर्क करावा, अभ्यास करावा 7 ते 9 हे अपेक्षित आहे. मग तसं पाहिलं तर हा महत्त्वाचा निर्णय आहे, कारण भौतिक सुविधा जी आहेत, मोबाईल असेल, टेलिव्हिजन असेल, ह्याचा कुठंतरी, सोशल मीडिया असेल, ह्याचा कुठंतरी अतिरेक होतोय. आणि हा महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेताय, पण ह्याला गाईड कसं करणार, म्हणजे व्यवस्था कशी लावणार, आणि महत्त्वाचं म्हणजे सुरुवात कधी करणार? नाही, मी म्हटलं तसंच व्यवस्था हीच राहणार की प्रत्येक जण, सपोज मी एके गावाला दत्तक घेणार आहे आणि माझे अधिकारी सपोज बांधकामचे एका गावाला हे असतील आणि सगळेच आमचे कर्मचारी एक 10 ते 15 छोट्या गावात सुद्धा आहेत, शिक्षक आहेत, आमचे शासकीय कर्मचारी आहेत, सगळेजण याला मॉनिटरिंगसाठी आमच्या हेल्प करणार आणि तो अधिकारी बघेल की हे होतंय का नाही त्या. आणि हे आम्ही 15 एप्रिलला लॉन्च करायची ग्राम समृद्धी योजना पुढच्या वर्षीची. ऑलरेडी मागच्या वर्षीची झाली, हे प्रस्तावित आहे. पण आम्ही 15ला आपली सोनारीची मोठी यात्रा आहे, त्यामुळे आम्ही पुढच्या सोमवारी म्हणजे 20 पासनं करतोय. ग्राम समृद्धी योजनेचं 20 एप्रिल पासनं लॉन्चिंग होणार आहे. पण मुलांनी अभ्यास करायचा, आता सुट्ट्या चालू आहे, त्यामुळे हा पर्टिक्युलर पॉइंट आहे, हा मे बी आम्ही May 15 किंवा शाळा चालू झाल्यानंतर 1 जून किंवा 15 जून पासूनच करू. पण तोपर्यंत आमच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत असतील की एक दिवस गावासाठी द्यायचा, म्हणजे सगळ्या कर्मचाऱ्यांनी, सगळ्या गावकऱ्यांनी, महिलांनी, मुलांनी गाव स्वच्छ करण्यासाठी मदत म्हणजे 2 तास गावाला द्यायचे एक दिवस, ती ऍक्टिव्हिटी असेल. किंवा HPLV लस घ्यायची, म्हणजे वेगवेगळ्या त्या ऍक्टिव्हिटी चालू होतील. पण हे मुलांच्या टी व्ही बंदची जी आहे ती आम्ही 15 शाळा चालू झाल्यानंतर चालू करू. आणि महत्त्वाचं म्हणजे सेमी इंग्लिशचा मुद्दा आहे.
आपल्या जिल्ह्यामध्ये याआधी पण ते सुरुवात केलं होतं, मात्र शिक्षक नसल्यामुळे काही अडचणी आल्या होत्या. मग आता तुम्ही कसं सुरुवात करताय? नाही, सेमी इंग्लिशचा आम्ही ठराव म्हणजे आमच्या जीबीमध्ये ठराव घेऊन पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही सेमी इंग्लिश परत चालू करतोय. मागच्या वेळेस जे बंद झालं ते शिक्षक नव्हते म्हणून नाही, काही विरोध झाला त्याच्यामध्ये, पण आता सगळेजण त्याला फॉर आहेत. आम्ही आमच्या शिक्षकांचं ट्रेनिंग पण घेतलं होतं, पण यावेळेस सगळ्या शालेय व्यवस्थापन समितीने ठराव आमच्याकडे आलेले आहेत. आम्ही 9 तारखेपर्यंत ते गोळा करतोय आणि पूर्ण जिल्हा आम्ही सेमी इंग्लिश करतोय. पूर्ण इयत्ता म्हणजे पहिली आणि 5वी तर करतोच आहे, की पुढे स्टँडर्ड पण सगळ्याच इयत्ता आम्ही सेमी इंग्लिश करणार आहोत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाली. त्यामध्ये शाळेच्या वर्गखोल्या ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे. त्याची पण कामं आणखी झालेली नाहीत. त्या संदर्भात काही आहे का नियोजन? नाही, आता आम्ही पंचायत समिती लेवलवर बैठका घेतोय. त्यात सगळ्या निर्लेखन करण्याचं सांगितलं, म्हणजे जे अति खराब झालेले आहेत ते. आणि जो 24-25, 25-26चा निधी होता ऑलरेडी जेव्हा पावसामुळे खराब झालाय, तो निधी सीओ म्हणजे आम्ही आत्ता आलो, पण सीओ साहेबांनी ऑलरेडी त्या दुरुस्तीसाठी त्या शाळांचा आढावा म्हणजे मागणी घेऊन त्यांना निधी वितरित केलाय. मे बी ते चालू होईल दुरुस्ती, पण जिथं खराब आहे तिथं आम्ही करू. आणि आता आम्ही टाईप प्लॅन आमच्या जिल्हा परिषद शाळांचा चेंज केला, की आता असं आगगाडीसारखी आम्ही शाळा देणार नाही. बिल्डिंग सारखीच सगळीकडे आपल्या जिल्ह्यात होणार. खाली 4 खोल्या आणि वरती, आणि मग मुलांना जेवणासाठी सभागृह, म्हणजे ग्राउंड मोठं राहतं. तर त्या पद्धतीने जिल्हा परिषदचा एकच प्लॅन आम्ही करतो आहे इथं पास. आता डेव्हलप होतो. आणि एक टॉयलेट ब्लॉक पण मोठा, की 4 आणि 4चा मुली आणि मुलांसाठी असा टॉयलेट ब्लॉक आणि हँडवॉश असं एकच हे देऊन पूर्ण जिल्ह्याला एकाच टाईपच्या शाळांचं प्लॅनिंग करतोय. आणि अजून एक आपल्या माध्यमातून शिक्षणासाठी जे आम्ही करतोय ते मला निश्चित बोलावं असं वाटेल, की आम्ही 2 न्यूजपेपर प्रत्येक गावाला, प्रत्येक शाळेला शाळा चालू झाल्यापासून वितरित करणार आहोत. कुठल्या लँग्वेजचे ते? एक इंग्लिश आणि एक मराठी. एक नावं सांगत नाही, पण एक इंग्लिश एक मराठी, जेणेकरून प्रार्थनेच्या नंतर एका मुलाने ते एखादा टीचर त्यांना हेल्प करेल, म्हणजे कोणती न्यूज वाचावी किंवा काय, जसं त्या मुलाला वाचता येईल तसं इंग्लिश आणि मराठी त्यांनी न्यूज वापराव्या. कारण आम्हाला म्हणजे नंतर जनरल नॉलेजचा, नंतर आपण नीट CET किंवा MPSC UPSCला देताना नंतर अभ्यास करण्यापासून पहिलीपासून त्या मुलांच्या कानावर तरी पडतंय, की अमेरिकेचा प्रेसिडेंट ट्रम्प आहे किंवा इराण इस्रायल युद्ध चालू आहे किंवा ऑइल क्रायसिस व्हॉटेवर. तर रोजचं ते पेपर येणार आणि पेपर वाचायचे, म्हणजे त्याच्यातले बातमी वाचून ती महत्त्वाची ॲक्सिडेंट झालाही नाही, पण बातम्या इंटरनॅशनल आणि आपल्या देशातल्या वाचून दाखवायची. मुलांना वेगवेगळा मुलगा प्रत्येक आठवड्याला असणार आहे, ते पण आम्ही निर्देश देणार आहे. आणि मग त्याची कात्रणं आम्ही नोटीस बोर्डला लावणार आहे, म्हणजे जाता येता मुलांनी ती वाचावी सुद्धा. हा एक उपक्रम आम्ही राबवतोय, की पेपर वाचायचं आता बंद झालंय मोबाईल TVमुळे. एकंदरीतच ह्या होत्या जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील, आणि त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सूत्र हातात घेताच महत्त्वाचे निर्णय जे आहेत उपक्रम राबवायचे ठरवलं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.